लोखंडाचं जहाज पाण्यावर तरंगतं, पण लोखंडाचा तुकडा पाण्यात बुडतो. कारण बघूया, आपण जर लोखंडाचा एक तुकडा पाण्यात टाकला तर तो लगेच बुडतो. कारण लोखंडाची घनता पाण्यापेक्षा जास्त असते. म्हणजेच समान आकाराच्या पाण्यापेक्षा लोखंड जास्त जड असतं. त्यामुळे पाणी त्याला वर ढकलण्यासाठी तेवढा फोर्स नाही लावू शकत. म्हणून लोखंडाचा तुकडा पाण्यात बुडतो. मग हजारो टन वजनाचं लोखंडाचं जहाज कसं तरंगतं? कोणतीही वस्तू पाण्यात टाकली की ती जितकं पाणी बाजूला सारते तितक्या पाण्याच्या वजनाएवढं वर ढकलणारा फोर्स त्या वस्तूवर काम करतो. जहाज पूर्णपणे घन लोखंडाचं नसतं. ते आतून पोकळ असतं आणि त्यात भरपूर हवा असते. त्यामुळे जहाजाची एकूण सरासरी घनता पाण्यापेक्षा कमी होते. जहाज मोठ्या प्रमाणात पाणी विस्थापित करतं, त्यामुळे पाण्याला वर ढकलणारा फोर्स जहाजाच्या वजनापेक्षा जास्त असतो. म्हणून जहाज पाण्यावर तरंगतं. लक्षात ठेवा, तरंगणं आणि बुडणं हे फक्त वजनावर अवलंबून नसतं, तर वस्तूची घनता आणि ती किती पाणी विस्थापित करते यावर अवलंबून असतं. अशाच फिजिक्स फॅक्टसाठी चॅनेलला सबस्क्राईब, फॉलो नक्की करा. थँक्यू.